नमस्कार मंडळी, कसे आहात? आमच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बोल त्रिशा. तर मंडळी, उद्या आहे 15 ऑगस्ट म्हणजे इंडिपेंडन्स डे आणि त्रिशाच्या स्कूलमध्ये आहे कॉम्पिटिशन. जे तिला झेंड्याची ड्रॉइंग करायला सांगितलेली आहे. तर त्यासाठी आम्ही इथे बसलो आहे ड्रॉइंग काढण्यासाठी. तुम्ही बघू शकता. तर तिला जे आहे ते सांगितलं आहे झेंड्याला कलर करायचा आहे, पण तो कलर डाळ तांदूळ जे आपल्या घरात जे असतील पल्सेस त्याच्याने करायचा आहे, कडधान्य वगैरे. आणि इकडे जे आहे ती त्रिशाला मी स्वतःलाच सांगितलं आहे ड्रॉइंग काढायला. तर ती आता गर्लची ड्रॉइंग काढते. आणि त्रिशाला ड्रॉइंग करायला फार आवडतं, तर म्हणून मी तिला स्वतःलाच सांगितलं का तू स्वतःच ड्रॉइंग काढ करून. तर बघा त्रिशाची ड्रॉइंग कशी वाटली तुम्हाला. तिने छानपैकी अशी मस्त गर्लची ड्रॉइंग काढलेली आहे. तर आता पुढची जी ड्रॉइंग आहे ती मी त्रिशाला काढून दाखवणार आहे. आणि त्रिशा सेम तशीच ड्रॉइंग काढणार आहे, कारण की स्कूलमधनं सांगितलेलं आहे का घरून फक्त ड्रॉइंग काढून आणायची आहे. आणि स्कूलमध्ये जाऊन तिला ते सर्व ड्रॉइंगचं कलर वगैरे आहेत ते त्या झेंड्याला चिटकवायचं आहे. तर मी त्रिशाला शिकवते का कशी झेंड्याची ड्रॉइंग काढायची. तर उद्या 15 ऑगस्टसाठी तुमची तयारी झाली का मंडळी? तर तुम्ही काय करणार आहात उद्या स्पेशल? इकडे सगळी डाळ खाली पाडलेली आहे. मी माझं काम वाढवलेलं आहे आणखीन एक. तर मी तिला असं फक्त घरात ट्राय करून दाखवते आहे, म्हणजे तिला स्कूलमध्ये गेली की थोडं इझी पडेल करायला. म्हणून घरात मी थोडीशी तिची प्रॅक्टिस घेते का ड्रॉइंग करून कसं त्याच्यावर सर्व चिटकवायचं. आणि ते तिला स्वतःलाही करायला फार आवडते आणि ती स्वतःच करते. मी करणार होती पण ती मला बोलली का मम्मी मी स्वतःच करते करून. आणि मला खूप आवडतं सर्व गोष्टींमध्ये ॲक्टिव्ह राहायला, म्हणून मी तिला सर्व काही गोष्टी नवनवीन असतात ते मी तिला शिकवते. आणि त्रिशासुद्धा तेवढीच ॲक्टिव्ह आहे. तिला पण नवीन नवीन गोष्टी करायला खूप आवडतं. ती रोज घरी काही ना काही नवीन पराक्रम तिचा चालूच असतो. कधी ड्रॉइंग करणार, कधी कुठली ॲक्टिव्हिटी करणार. तर त्रिशाचा फ्लॅग झाला आहे आता तयार. तुम्ही बघू शकता. तुम्हाला कसं वाटलं मंडळी त्रिशाचा फ्लॅग? आणि आता उठला आहे त्रिश. तर त्याला मी माझ्या बाजूलाच झोपवलेलं, कारण की आज सकाळी तो पण लवकर उठलेला आहे. तो खूप मस्ती करतो तो पण, म्हणून मी त्याला माझ्या बाजूलाच घेऊन बसलेली आहे. अर्ध लक्ष त्रिशाकडे, अर्ध लक्ष बाळाकडे आहे माझं. त्याचीसुद्धा अशीच मस्ती दिवसभर चालू असते. आणि आता मी टिफिनसाठी बनवलेला आहे दुधी भोपळा चण्याची डाळ टाकून. तर त्रिशाच्या पप्पांना पण आज मी हाच टिफिन दिला, चपाती भाजी. आणि इथे झालेला आहे त्रिशाचा टिफिन पॅक. तर तिला दिलेली मी आहे भाजी चपाती, पाण्याची बॉटल. आणि झालेली आहे इथे त्रिशाची ड्रॉइंग तयार. आणि त्रिशासुद्धा तयार झालेली आहे स्कूलला जाण्यासाठी. तर ती एकटीच जाते, कारण की बाळ छोटे असल्यामुळे मला तिला सोडायला जायला भेटत नाही.
म्हणून तिला स्कूल बस लावलेली आहे. आणि आता इथे उठला आहे त्रिश आणि त्रिशने केलेली आहे पॉटी. तर तो पण मंडळी सकाळपासून खूप रडतोय, चिडचिड करतोय. कारण की त्रिशाच्या स्कूलची गडबड असल्यामुळे मला पण त्याला जास्त वेळ देता येत नाही सकाळी. तर आधी मी त्याची पॉटी क्लीन करून घेते. तर आता मी त्रिशला क्लीन केलेला आहे. आणि मंडळी तुम्ही बघू शकता माझ्या घरी सर्व पसारा तसाच पडलेला आहे. कारण की सकाळी कामं भरपूर असल्यामुळे मला एवढा फारसा वेळ भेटत नाही. सर्व गडबड होऊन जाते सकाळी. त्रिशाच्या स्कूलची तयारी, घरचे कामं, टिफिन, बाळाला सांभाळायचं. तर त्यासाठी माझी अर्धी कामं तशीच राहतात. तर त्रिश झोपल्यानंतर मी माझी कामं सर्व करून घेते. आणि आता थोडा वेळ देणार आहे मी माझ्या छोट्यासाठी. कारण की त्रिशाच्या स्कूलच्या टायमासाठी मला त्याला जास्त वेळ द्यायला नाही येत. तर आता थोडा वेळ देणार आहे मी माझ्या बाळाला. कारण की घरची कामं तर काय आपली रोजचीच असतात, पण बाळासोबत खेळणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि घरात मी एकटी असल्यावर दुसरं त्याच्यासोबत खेळायला कोण नसतं, म्हणून मी माझी घरची कामं अर्धी तशीच ठेवते आणि थोड्या वेळ त्याच्यासोबत खेळते. आणि त्याला पण व्हिडिओमध्ये यायला खूप आवडतं बरं का. मी जशी व्हिडिओ चालू करते तसं तो मोबाईलकडे बघून हसत असतो, मोबाईलला बघतो. त्यालासुद्धा खूप आवडतं व्हिडिओ काढायला. आणि आता तुम्ही माझी अवस्था बघू शकता. तरी काही नाही मंडळी, आपण हॅप्पी राहायचं. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले मला नक्कीच सांगा. मला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.